नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे मराठी इन्स्पायर्स इंडियावर। आज आपण पाहणार आहोत पाकिस्तानने अफगाणिस्तान घुसून हवाई हल्ला का केला, भारताने या सगळ्या परिस्थितीत कशी खेळी केली आणि आता अफगाणिस्तानात भारताची एम्बसी पुन्हा उघडल्याचा खरा अर्थ काय आहे। तर सुरुवात झाली काल रात्री। पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या राजधानी काबूलवर हवाई हल्ला केला। त्यांचा दावा होता आम्ही तहरीक-ए-तालिबान यांच्या ठिकाणावर हल्ला केला। पण प्रश्न असा आहे की तहरीक-ए-तालिबान म्हणजे नेमकी कोण? तर ही तीच टोळी आहे जी पाकिस्तानमध्ये स्वतःचे इस्लामिक राज्य निर्माण करू पाहते, पाकिस्तानच्या सेनेवर हल्ले करते आणि नंतर अफगाणिस्तानात पळून जाते। आता पाकिस्तान म्हणतो आम्ही अफगाण भूमीत घुसून हल्ला केला कारण ते दहशतवादी तिथे लपले आहेत। पण ज्या देशाने भारताच्या वर सीमा उल्लंघनाचा आरोप केला होता तोच आता दुसऱ्या देशाच्या सीमेत घुसतोय। दरम्यान भारतात आले अफगाणिस्तानचे विदेश मंत्री अमीर खान मुक्तकी म्हणजे तालिबान सरकारचे प्रमुख नेते यांची 8 दिवसाची भारत यात्रा सुरू झाली आहे आणि या भेटीत भारत अफगाणिस्तानसोबत मोठा निर्णय घेतला आहे। भारत आता काबूलमध्ये आपली एम्बसी पुन्हा सुरू करणार आहे। म्हणजे भारताने अप्रत्यक्षपणे तालिबान सरकारला मान्यता दिली आहे। अरे वा, ज्या तालिबानला जगातील एकही देश अधिकृत मान्यता देत नाही त्या तालिबानसोबत भारत आता थेट राजनैतिक चर्चा करतोय। कारण हीच गोष्ट पाकिस्तानला असह्य झाली, कारण भारत अफगाणिस्तानचे संबंध मजबूत झाले म्हणजे पाकिस्तानचं अफगाणिस्तानवरील पकड कमकुवत होणार। त्यात भारताला अफगाणिस्तानात खाणकामासाठी आमंत्रण मिळाले। तिथे सुमारे $1 ट्रिलियन मूल्याचे खनिजे आहेत। अमेरिका आणि चीन यांच्याही डोळ्यात हेच खनिज आहेत आणि आता जर भारतीय कंपन्या तिथे गुंतवणूक करू लागल्या तर पाकिस्तान आणि अमेरिका दोघांच्याही नसा ताणल्या जाणार। पण इथं भारताची खरी डिप्लोमॅसी बघा। तालिबानसोबत भारताने आपले संबंध फ्लॅगशिवाय सुरू केले, म्हणजे त्यांच्या झेंड्याला मान्यता नाही पण संवाद चालू आहे। हेच भारतीय परराष्ट्र धोरणाचं सौंदर्य आहे। मान्यता नाही पण व्यवहार आहे। भारताने सांगितलं आहे की आम्ही तुमच्याशी थेट बोलतो कारण अफगाणिस्तानातील लोकांपर्यंत आम्हाला पोहोचायचं आहे आणि तालिबानसाठी ही मोठी जीत आहे। भारताने फक्त राजकारण नाही तर भावना जिंकल्या। तालिबान शासनानंतर निर्वासित झालेल्या अफगाण लोकांसाठी घर बांधण्याचं आश्वासन दिलं आहे आणि त्यांची क्रिकेट टीम भारतानेच उभी केली आहे। भूकंपाच्या काळात मानवी मदत दिली होती। हीच आहे भारताची ताकद। शस्त्र नाही तर संस्कारांनी जिंकणं हेच भारताचं लक्षण आहे। अमेरिका पाकिस्तान समीकरण। आता अमेरिका पाकिस्तानवर दबाव टाकतोय। बगराम एअरबेस परत मिळावं म्हणून अफगाणिस्तानला हे मान्य नाही। त्यामुळे पाकिस्तानने आपली स्वामी भक्ती दाखवण्यासाठीच हा हल्ला केला असं स्पष्ट होतंय। निष्कर्ष, भारताचा फायदा। या सगळ्या घडामोडीत भारताने 3 मोठे फायदे मिळवलेत। अफगाणिस्तानात एम्बसी पुन्हा सुरू करून कूटनीती उपस्थिती वाढवली, खनिज गुंतवणुकीत भारतीय कंपन्यांना प्रवेश मिळाला आणि पाकिस्तानला थेट संदेश दिला आम्ही तुझ्या मागच्या अंगणातही मित्र तयार करू शकतो। मित्रांनो, भारताची ही अफगाणिस्तानातली चाल फक्त राजनैतिक नाही तर धोरणात्मक विजय आहे। जगाला दाखवून दिला आहे भारतीय डिप्लोमॅसी शांत पण जबरदस्त आहे। जर तुम्हाला हा विश्लेषण आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि मराठी इन्स्पायर्स इंडियाला सबस्क्राईब करा, कारण इथे आपण फक्त बातम्या नाही तर भारताची दिशा आणि दृष्टिकोन समजून घेतो। धन्यवाद।